सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक संशोधन अधिकारी सोलापूर श्री राजशेखर जेऊरकर यांच्या 39 वर्षाच्या सेवाकृतीनिमित्त संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी काशी विश्वेश्वर हायस्कूलचे राजाराम माने सर, कार्यकारी संचालक निवृत्त पाटबंधारे विभागाचे अरुण कांबळे साहेब, शाखा अभियंता महादेव कमलाकर, कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग श्री हरिदास टोणपे यांच्यासह शाखा अभियंता संजय धनशेट्टी हे उपस्थित होते. या प्रसंगी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे, हरिभाऊ वाघमारे, श्रीकांत कांबळे, अशोक कांबळे, कवाडे रवी रांजणीकर, रामण्णा माशाळकर सर, शिवलाल हरळेकर आदी उपस्थित होते. स्वागत करतो. मी सरांच्या सानिध्यात राहून त्यांच्यावर खूप काही शिकलो आहे. एखादा व्यक्ती समाजामध्ये जन्मला, समाजात मोठं झाला, पण मागं वळून बघताना बघितलं पाहिजे ज्या भागातून, ज्या समाजातून मी आलो त्या समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. असं व्यक्तिमत्व कोण असतील तर ते राजशेखर जेऊरकर साहेब आहेत. कारण आपलं घर प्रपंच, अधिकारी म्हटल्यानंतर घर आणि प्रपंच, संसार यामध्ये गुंतलेलं असतात. कोणाचं लागून घ्यायचं नाही. समाज महागाला येतो, समाज सांगायला येतो, समाज किरकिरी करतो, समाज तक्रार करतो. ह्या गोष्टीपासून आपण लांब राहिले पाहिजे असेही काही अधिकारी कर्मचारी आहेत. पण जेऊरकर साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते तसे व्यक्तिमत्व नाही. मी ज्या समाजातनं जन्माला आलो त्या समाजाची सेवाही मी नोकरीतनं केली पाहिजे ह्या भूमिकेतून त्यांनी आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येकाला त्याचा प्रश्न असतील, त्याची अडीअडचणी असतील, ते सोडवण्याचं प्रामाणिक काम केलेले आहे. अशा व्यक्तिमत्वाचं सेवेतून निवृत्त होतात. निवृत्त झाल्यानंतर जबाबदारी वाढलेली आहे. कारण हा तुमचा जुना जन्म आणि जुना सेवेचा काळ संपला, पण उत्तराईमध्ये आपण या समाजाच्या बरोबर, समाजाच्या सेवेबरोबर समाजाला आता वाहून घेतलं पाहिजे. कारण तुमच्यासारखा विद्वान, तुमच्यासारखा उच्च शिक्षित ह्या समाजाला गरज आहे. कारण बाबासाहेबांनी दिखवलेल्या दिशेवर, मार्गावर जर चालायचं असेल तर समाज शिकला पाहिजे, समाज संघटित झाला पाहिजे आणि समाज संघर्षही केला पाहिजे. ह्या भूमिकेतून आपण यापुढे समाजाला एकत्रित करून त्या समाजाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपण उचलावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या मनापासून मी वनमारे परिवाराच्या वतीनं आणि संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीनं मी आपल्या उर्वरित आयुष्य सुखमय, आणि आईने सांगितलेलं, माझा मुलगाही आणि वहिनीने सांगितलेलं की मला विमानातनं वगैरे फिरावं, ती इच्छा सर्व पूर्ण व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.